नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा 20 म्हणी व त्यांचे अर्थ घेऊन आले आहे. चला तर मग पाहूयात. व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हण आहे देश तसा वेश. या म्हणीचा अर्थ आहे परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. म्हण आहे दुरून डोंगर साजरे. या म्हणीचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. म्हण आहे दिव्याखाली अंधार. या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच. म्हण दाम करी काम. अर्थ आहे पैशाने सर्व कामे साध्य होणे. म्हण आहे दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. या म्हणीचा अर्थ आहे अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. म्हण आहे दगडापेक्षा वीट मऊ. या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. या म्हणीचा अर्थ आहे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. म्हण आहे ताकापुरती आजी. अर्थ आहे स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे. म्हण आहे तहान लागल्यावर विहीर खणणे. या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. म्हण आहे तळे राखी तो पाणी चाखी. या म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच. म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे. या म्हणीचा अर्थ आहे अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. म्हण आहे टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही. या म्हणीचा अर्थ आहे अपार कष्टा वाचून मोठेपणा मिळत नाही. म्हण आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. या म्हणीचा अर्थ आहे मौन पाळून अब्रू राखणे. म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अर्थ आहे ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे. म्हण आहे जे न देखे रवी ते देखे कवी. या म्हणीचा अर्थ आहे कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे पाहू शकतो. म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. या म्हणीचा अर्थ आहे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. म्हण आहे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. अर्थ आहे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही.
म्हण आहे, जळात म्हणजे पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. या म्हणीचा अर्थ आहे, जेथे राहायचे तेथील माणसाबरोबर वैरभाव ठेवू नये. म्हण आहे, चोरावर मोर. या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. म्हण आहे, चोर सोडून संन्यासाला सोडी देणे. या म्हणीचा अर्थ आहे, अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे. म्हण आहे, चोराच्या मनात चांदणे. या म्हणीचा अर्थ आहे, आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे. म्हण आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. या म्हणीचा अर्थ आहे, प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच. म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली. या म्हणीचा अर्थ आहे, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. म्हण आहे, गोगलगाय नी पोटात पाय. या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. म्हण आहे, गुरुची विद्या गुरुला फळली. या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. म्हण आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. या म्हणीचा अर्थ आहे, एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. म्हण आहे, गाव करी ते राव न करी. या म्हणीचा अर्थ आहे, जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात, ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही. म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. या म्हणीचा अर्थ आहे, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. म्हण आहे, गरज सरो वैद्य मरो. या म्हणीचा अर्थ आहे, आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे. म्हण, गर्वाचे घर खाली. अर्थ आहे, गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. म्हण आहे, खायला काळ आणि भुईला भार. या म्हणीचा अर्थ काय आहे, तो कमेंटमध्ये कळवायचा आहे. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय.